मित्रांनो, तुम्ही नवीन घर किंवा जमीन खरेदी करताय किंवा जुन्या जमिनीचा सातबारा आणि फेरफार तपासताय. पण तुम्हाला माहितीये का, की फक्त एका चुकीच्या सहीमुळे किंवा खोट्या कागदपत्रांमुळे तुमच्या आयुष्यभराची कमाई एका झटक्यात बुडू शकते. पण काळजी करू नका. महाराष्ट्र सरकारची एक अशी सरकारी वेबसाईट आहे, जिथे तुम्ही घरी बसून तुमच्या जागेचा जुना रेकॉर्ड, चालू बाजारभाव म्हणजेच रेडी रेकनर दर आणि तुमची जागा सुरक्षित आहे की नाही हे अगदी मोफत तपासू शकता. हो, हो. ती वेबसाईट म्हणजे IGR महाराष्ट्र. या वेबसाईटमध्ये काय-काय दिलेलं आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला Googleला यायचंय. Googleला आल्यानंतर इथं तुम्हाला सर्च करायचंय IGR म्हणून. IGR जी वेबसाईट आहे ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे, जी तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल. इथे तुम्हाला एक नंबरलाच https://igr.maharashtra.gov.in ही जी महाराष्ट्राची IGRची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, ही वेबसाईट तुम्हाला आता लाईव्हमध्ये पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत आपल्याला पाहण्यासाठी ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण ते मेन पेज ओपन करून घेऊया. मेन पेज ओपन केल्यानंतर महत्त्वाचे म्हणजे इथे जे काय महत्त्वाच्या नोटिफिकेशन असतात त्याच्यामध्ये आता बऱ्याच दिलेल्या आहेत त्यांनी. सेवानिवृत्ती लेख अधिकारी वगैरे, त्यानंतर मुद्रांक विभागातील शिपाई भरती प्रतीक्षा यादी आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत, किंवा काही नोटिफिकेशन्स असतात ज्या महत्त्वाच्या आहेत, लोकांना मिळणं गरजेचं आहे लगेच. तर त्याच्यासाठीच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. तर त्या आपण सर्वात प्रथम क्लोज करून घेऊया. क्लोज केल्यानंतर हा अशा पद्धतीचा मित्रांनो इंटरफेस दिसतो. याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा बाकीचे जे मंत्री लोक आहेत, या मंत्री लोकांची माहिती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये एक नंबरला दिलेली आहे. त्याच्यानंतर थोडं जर स्लाइड केलं तर अशा पद्धतीचा हा इंटरफेस दिसतो. इथे तुम्हाला लेफ्ट साइडला काही कॉलम्स दिलेले आहेत, राईट साइडला काही कॉलम्स दिलेले आहेत आणि सेंटरला पण काही कॉलम्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काही पार्ट्स आहेत, त्या पार्ट्सनुसार आपल्याला त्याच्यामध्ये विविध गोष्टी आपण करू शकतो. थोडं जर अजून खाली स्लाइड केलं, तर इथे बघा आर्थिक वर्षाचा तपशील 2025-26. त्यानंतर अजून नवीनमध्ये काय आहे ते इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. इथे कर्मचाऱ्यांसाठी आहे किंवा परीक्षा भरती आहे, सारथी हेल्पलाईन आहे, गॅलरी आहे. म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत, त्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला IGRच्या या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळतील. आता आपण स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये काय-काय गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला लागतं तो म्हणजे शेती सातबारा, आटप, फेरफार. तर या ज्या गोष्टी आहेत ना, तर या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला महत्त्वाचे दुवे म्हणून इथे दिलेलं आहे लेफ्ट साइडला. इथे तुम्हाला जायचंय. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला भारतीय राष्ट्रीय पोर्टल, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, ग्रास ई-पेमेंट, भूमी अभिलेख, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, सहकार विभाग, आपले सरकार, महा रेव्हेन्यू HR पोर्टल, म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. तर महत्त्वाच्या दुव्याच्या ऑप्शनवरती आल्यानंतर आपल्याला भूमी अभिलेखचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचंय. भूमी अभिलेखचा ऑप्शन आल्यानंतर इथे तुम्हाला नोटिफिकेशन आलेली पाहायला मिळेल. आर यू शुअर वॉन्ट टू गो एक्सटर्नल लिंक, त्याच्यावरती तुम्हाला ओके असं क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ओके असं क्लिक करताल तर तुमचं जे पेज आहे त्या पेजवरती तुमची एक्सटर्नल लिंक आहे ती गेलेली आहे. तर एक्सटर्नल लिंक आल्यानंतर इथे पहा, इथे तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट, इथे काही सूचना दिलेल्या आहेत. हेल्पलाईन नंबर आहे, इंग्लिश मराठी असा ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर पोर्टल ऑर लँड रेकॉर्ड सर्व्हिसेस वगैरे वगैरे या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय काय सर्व्हिसेस दिलेल्या आहेत ते पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आता इथे बघा, इथे त्यांनी 2 कॉलम केलेले आहेत. 2 कॉलम मध्ये तुम्हाला प्रीमियम सर्व्हिसेस आणि फ्री सर्व्हिसेस अशा 2 पद्धतीच्या सर्व्हिसेस तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम सर्व्हिसेसमध्ये डिजिटल सिग्नेचर, सातबारा, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड आणि ई रेकॉर्ड. त्याच्याबरोबर खाली महाभू नकाशा मॅप अँड लँड रेकॉर्ड दिलेला आहे. ई चावडी सिटीझन पोर्टल आहे, ई मोजणी व्हर्जन आहे, ई मोजणी व्हर्जन 2 आहे. अशा पद्धतीचे दिलेले आहेत. त्याच्यानंतर फ्री सर्व्हिसेसमध्ये ई रेकॉर्ड आहे, आर्चिव्ह डॉक्युमेंट्स, ई हक्क, अप्लाय ऑनलाईन म्युटेशन आहे. त्यानंतर आपली चावडी, विलेज डिजिटल नोटीस बोर्ड आहे, भूलेख आहे. त्यामध्ये व्ह्यू ओनली. भूलेखमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला 7/12/8 फक्त तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर सिव्हिल कोर्ट केसेस स्टेटस इन्फॉर्मेशन ऑर ROR दिलेला आहे. म्युटेशन ऍप्लिकेशन स्टेटस दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून
फाईन सर्वे नंबर किंवा CTS नंबर पण तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. अशा पद्धतीच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. अजून जर थोडं खाली आलं तर RR कार्ड म्युटेशन ॲप्लिकेशन आहे, EPSI TM UMC PR कार्ड म्युटेशन आहे, प्रत्यय त्यानंतर QJ कोर्ट आहे, त्यानंतर ॲग्रीस्टॅक गॅलरी आहे. म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. आता ज्या आपल्याला गरजेच्या आहेत तर त्या गरजेच्या हिशोबाने आपण त्याच्यावरती काम करणार आहोत. तर प्रीमियम सर्व्हिसेसमध्ये जे तुम्हाला डिजिटल 7/12 फेरफार जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो किंवा त्याच्यावरती बऱ्यापैकी आपली कामं चालतात. तर त्याच्यावर जर तुम्ही गेला तर तिथे आपल्याला 7/12 फेरफार अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. इथे अशा पद्धतीचं इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे मला रजिस्ट्रेशनची गरज नाहीये. तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा इथं रजिस्ट्रेशन खालच्या साईडला जे आहे दिलेलं आहे तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वरच्या साईडला OTP म्हणून ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. तुम्ही OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. तुमचा जो काही मोबाईल नंबर असणार आहे तो मोबाईल नंबर तुम्ही इथं एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेंड OTP या बटनावरती क्लिक करताल तुमच्या मोबाईलवरती एका पद्धतीचा OTP येणार आहे. OTP आला की तो OTP टाकून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आता OTP जो आहे तो OTP येईपर्यंत आपण वेट करूया. OTP टाकून व्हेरीफाय करून घ्यायचंय. जसं तुम्ही OTP टाकून व्हेरीफाय करताल, अशा पद्धतीचा जो इंटरफेस आहे तो ओपन झालेला आहे. इथे तुम्ही पाहताल तर 7/12 ई फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, मिळकत पत्रिकेचे फेरफार, प्रॉपर्टी कार्ड मुंबई सिटी, ई रेकॉर्ड, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. तर इथे एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, ज्याला डिजिटल सिग्नेचरवाला 7/12 लागतो, इथे बघा तुम्हाला गोल्डन अक्षरात दिलेलं आहे डिजिटल स्वाक्षरी 7/12 डिजिटल सिग्नेचर 7/12. म्हणजे ज्याला व्हेरीफाय झालेला 7/12 पाहिजे त्यांनी इथून काढायचा असतो. एकदम सोपी पद्धत आहे, जास्त पैसे जात नाहीत, काही नाहीये. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर इथे त्यांनी सांगितलेलं आहे इन केस अमाऊंट डिडक्टेड अवेलेबल बॅलन्स, म्हणजे साधारणतः आहे ना, जर तुमच्या अकाउंटमधून जर ₹15 कट झाले आणि तुमचा जर 7/12 डाउनलोड नाही झाला तर 72 तासाच्या आतमध्ये परत याच खात्यावरती पैसे जमा होतात. आता इथे बघा ऑलरेडी मी एक रिचार्ज केलेला आहे त्यामुळे इथे तुम्हाला बॅलन्स दिसत आहे ₹83. साधारणतः इथे 7/12 डाउनलोड करायला पर एका 7/12ला आपल्याला ₹15 लागतात. जर आपण ₹15 पेड केले तर इथून आपण 7/12 डाउनलोड करू शकतो. इथे तुम्हाला तालुका, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव, त्यानंतर तुमचा जो काही 7/12 नंबर असेल तो 7/12 नंबर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर इथे पुन्हा एकदा व्हेरीफाय करावा लागतो. तो व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथं त्यांनी विचारलेला आहे, पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डेटा त्यात द्यायचा आहे का? पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डेटा द्यायचा आहे का? किंवा पीक पाहणी ऑनलाईनचा आल्यापासूनचा सर्व डेटा द्यायचा आहे का? हे 3 ऑप्शन दिलेले आहेत. तिन्ही ऑप्शनपैकी तुम्हाला कुठला ऑप्शन पाहिजे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सर्व माहिती सिलेक्ट करताल त्यावेळेस लेफ्ट साईडला इथं राईट साईडला ब्लू कलरचा डाउनलोडचा ऑप्शन येतो. मी तुम्हाला एक ट्राय म्हणून दाखवतो. इथे बघा, इथे तुम्हाला आले दिस 7/12 डिजिटल सिग्नेचर झालेली आहे आणि तुम्हाला डाउनलोड करायचा. तुम्ही येस डाउनलोड वरती क्लिक केलं की तुमचा 7/12 डायरेक्ट PDF स्वरूपात डाउनलोड होणार आहे. समजा तुमच्या खात्यामध्ये पैसे नसतील पण तुम्हाला 7/12 डाउनलोड करायचा आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला रिचार्ज अकाउंट या बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही इथे येताल, इथे त्यांनी सांगितलेलं आहे ₹15 ते ₹1000 पर्यंत तुम्ही मिनिमम ₹15 आणि मॅक्झिमम ₹1000 पर्यंत तुम्ही अमाउंट टाकून तिथून पेमेंट करू शकता. पेमेंटमध्ये तुम्हाला तुमचं ऑनलाईन पेमेंट पण आहे, स्कॅनर पण दिलेला आहे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. नेट बँकिंग आहे, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यांनी. सेम तसंच तुम्हाला आटला सुद्धा करायचं आहे. इथे तुम्ही आट काढू शकता. आट सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने काढता येणार आहे. त्याच्यानंतर ई फेरफार आहे. तुमचे जर फेरफार ऑनलाईन असतील तर ऑनलाईन फेरफार सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. तुमचे प्रॉपर्टी कार्ड आहेत. त्याच्यानंतर मिळकत पत्रिकेचे फेरफार आहेत. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. पण शक्यतो आपल्या लोकांना 7/12 आट फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड या गोष्टींची शक्यतो गरज जास्त पडते. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट हिस्ट्री सुद्धा दिलेली आहे. तुम्ही किती वेळा पेमेंट केलंय किंवा तुम्ही काय केलंय या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील.
त्याच्यानंतर तुमचं जे प्रॉपर्टी, समजा आता तुम्ही एखादं डाउनलोड केलंय, तर आज जर डाउनलोड केलेलं असेल ना, तर आजच्या दिवसापर्यंत हा डाउनलोडचा ऑप्शन येतो, म्हणजे पुन्हा सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीचा हा इंटरफेस तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुन्हा जर आपण बॅकला गेलो, कट केलं आणि या पेजवरती आलो, तर या पेजवरती आता बाकीच्या गोष्टी जास्त काही नाहीयेत. त्याच्यानंतर आपण पुन्हा रिव्हर्स जाऊया आपल्या मेन पेजवरती. मेन पेजवरती आल्यानंतर आता आपल्याला अजून काय पाहायचंय, तर तुमचं हे भूमी अभिलेखचं सातबाऱ्याचं जे ऑफिशियल काम होतं आपलं ते झालं. आता अजून काय काय करू शकतो आपण इथं आयजीआरच्या वेबसाईटमध्ये. तर मित्रांनो, ऑनलाईन सुविधा म्हणून जो तुमच्या समोर ऑप्शन दिसत आहे ना, तिथे यायचंय आपल्याला. त्याच्यामध्ये नोंदणी म्हणून जो कॉलम आहे तो पाहायचा आहे. नोंदणी कॉलम मध्ये आल्यानंतर तुम्हाला पीडी रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. पीडी रजिस्ट्रेशन म्हणजे काय आहे? सेवा पीडी दिलेली, म्हणजे तुम्ही डाटा एंट्री करू शकता. डाटा एंट्री कशासाठी करायची, का करायची, डाटा एंट्री म्हणजे काय आहे, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर इथं आपण जाऊया. इथं आल्यानंतर ही जी काही नोटिफिकेशन असेल ती कट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे हेल्प फॉर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन पीडी, म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन पीडी साठी ही मदत करणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचंय, तुमचं जे अकाउंट आहे ते अकाउंट तुम्हाला क्रिएट करून घ्यायचंय. अकाउंट क्रिएट करताना तुम्हाला तुमचं नाव, पासवर्ड, तुमचं प्रोफाईल नेम, युजर नेम, या सर्व गोष्टी याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आता हे आपल्याला का वापरायचंय, इथे बघा म्युटेशन अपडेशन ऑनलाईन रेकॉर्ड 7/12, म्हणजे हे कशासाठी दिलेलं आहे. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे वारस नोंद, अपाकशेरा कमी करणे, मृत्यूपत्र, एकमेव नाव कमी करणे, मैताचे नाव कमी करणे, विश्वस्ताचे नाव बदलणे, बोजा चढवणे, बोजा कमी करणे. त्यानंतर तुमचं खरेदी खत असतं, खरेदी खत करताना जी डाटा एंट्री लागते ती डाटा एंट्री तुम्हाला याच्यामधून करावी लागते. आता डाटा एंट्रीमध्ये ज्यावेळेस आपण जाणार आहे त्यावेळेस सर्वात प्रथम आता तुम्ही जर सर्व प्रोफाईल तयार करून घेतलं असलं तर लॉग इन वरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही लॉग इन वर येताल अशा पद्धतीचा इंटरफेस येईल युजर लॉग इनचा. यामध्ये तुम्हाला युजर नेम दिलेला आहे, तुमचा पासवर्ड दिलेला आहे, जो काही कॅप्चर असेल तो कॅप्चर इथं टाकायचा आहे आणि लॉग इन करायचे. डायरेक्ट लॉग इन होणार आहे, एकदम सोपी प्रोसेस आहे, अजिबातही अवघड नाहीये. पुन्हा एकदा आपण आयजीआरच्या मेन पेज वरती जाऊया. आयजीआरच्या मेन पेज वरती आल्यानंतर इथे आता बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये दुसरीकडे कुठंच जायचं नाहीये. ज्या लोकांना ऑनलाईन लिव्ह अँड लायसन करायचंय, ज्यांना ऑनलाईन लिव्ह अँड लायसन घरी बसून करायचंय, अशा लोकांनी लिव्ह अँड लायसन वरती यायचंय. लिव्ह अँड लायसन वरती आल्यानंतर तुम्हाला 1.9 आणि 2.0 असे दोन पद्धतीचे लिव्ह अँड लायसन तुमच्यासाठी ओपन होतील. तर त्या पद्धतीने ओपन झाल्यानंतर पुन्हा एकदा इथं सुद्धा आपल्याला अकाउंट आपलं न्यू युजरनुसार आपलं अकाउंट क्रिएट करून घ्यायचंय आणि तिथून पुढे प्रोसेस करायची आहे. मित्रांनो, पीडी डाटा एंट्री आणि हे जे तुमचं लिव्ह अँड लायसन आहे ऑनलाईनचं, या दोन्हीची मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे याच्यानंतर. तर ती सेपरेट व्हिडिओ नंतर आपल्या युट्यूब चॅनलला येऊन तुम्ही पाहू शकता. त्यानुसार जर तुम्ही प्रोसेस केली तर तुम्हाला डाटा एंट्री आणि लिव्ह अँड लायसनची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला करता येणार आहे घरची घरी, कुठेही न जाता. कुठल्याही कार्यालयात किंवा कोणाच्या ऑफिसला न जाता तुम्ही घरची घरी या गोष्टी करू शकता. आता पुढे जाऊया. पुढे आल्यानंतर 2 नंबरचा कॉलम येतो तो म्हणजे मुद्रांक विभाग. आता या मुद्रांक विभागात आहे तरी काय आणि आपल्याला लागणाऱ्या गोष्टी काय आहेत. तर मित्रांनो, मुद्रांक विभागात आल्यानंतर तुम्हाला ESSR असा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती जायचंय. त्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील, ESSR 1.9 आणि ESSR 2.0. तर मित्रांनो, त्याच्यातलं 2.0 घ्यायचंय. 2.0 घेतल्यानंतर हे आहे तरी काय, सर्वात मोठा प्रश्न सर्वांना पडला असेल की हे आहे काय. तर मित्रांनो, हे जे आहे हे म्हणजे तुमचं बाजार मूल्य दर पत्रक आवृत्ती, म्हणजे की तुमचं अप्रॉक्सिमेटली जी काही तुमचं व्हॅल्युएशन असतं ना, तर ते व्हॅल्युएशनचं जे कॅल्क्युलेशन आहे किंवा व्हॅल्युएशन कशाचं किती आहे, तर हे दिलेलं आहे. अशा पद्धतीचा तुमचा महाराष्ट्राचा नकाशा आहे तो ओपन झालेला आहे. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपले जे काही जिल्हे आहेत ते जिल्हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. जसा जसा ॲरो फिरेल तसा तसा तो जिल्हा जो आहे तो ब्लॅक होत आहे थोडासा, म्हणजे तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट होत आहे. तुम्हाला फक्त क्लिक करायचंय. आता काय करूया मित्रांनो, आपण पाहूया व्हॅल्युएशन कसं काढायचं. तर पुणे जिल्ह्यामध्ये जाऊया. पुणे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तुमचं इयर जे आहे ते इयर तुम्हाला पाहायचंय. तुम्हाला कुठल्या इयरचं व्हॅल्युएशन काढायचंय, म्हणजे 2026-27चं काढायचंय, 25-26चं काढायचंय का त्याच्या मागचं अजून कुठलं काढायचंय. त्यानुसार तुम्ही इयर सिलेक्ट करून घ्या. मी आहे तेच इयर सिलेक्ट ठेवतो. त्यानंतर तालुका सिलेक्ट करून घ्या, तुमचा जो काही तालुका असेल तो. तालुका सिलेक्ट झाल्यानंतर गाव सिलेक्ट करून घ्यायचंय.
जे कुठलं गाव असेल ते गाव सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो इथे पहा, इथे अशा पद्धतीचे तुमचे जे काही जमिनीचं सरकारी व्हॅल्युएशन आहे ते सरकारी व्हॅल्युएशन तुम्हाला इथे दिलेलं आहे. हेक्टरी व्हॅल्युएशन असतं हे. इथे तुम्हाला पाहायला मिळेल लेफ्ट राईट साईडला. इथे तुम्हाला युनिट दिलेलं आहे. म्हणजे ही जी काही व्हॅल्यू आहे 5,65,000 रुपये, तर ही कशा पद्धतीचा रेट आहे, तर तो हेक्टरी रेट आहे. म्हणजे हेक्टरी म्हणजे किती झाले, 2.5 एकर. मग त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये रेट पाहायला मिळतो. 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे. त्याचा हा रेट आहे. त्या रेटनुसार तुम्हाला याचं व्हॅल्युएशन तुम्हाला पाहायला मिळेल. आता पुन्हा एकदा आपण आयजीआरच्या पेजवरती आलो. आयजीआरच्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी अजून दिलेल्या आहेत. मुद्रांक शुल्क परिगणक म्हणजे तुमचं स्टॅम्प कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला इथून करता येणार आहे. मुद्रांक शुल्क परतावा आहे. मुद्रांक शुल्क परतावा म्हणजे काय मित्रांनो, जर समजा तुम्ही स्टॅम्प भरला आणि काही कारणास्तव तुमचा दस्त जर कॅन्सल झाला किंवा झालाच नाही, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही इथून तुमचं कॅन्सलेशनची जी प्रोसेस आहे ती करून तुमच्या अकाउंटला पुन्हा तुमची जी काही रक्कम असणार आहे तर ती तुम्हाला इथून घेता येणार आहे. हे पण सोपं आहे. याच्यावरती जाऊन आपण त्या गोष्टी करू शकतो. आता 3 नंबरचा जो मुद्दा आहे किंवा 3 नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यावरती येऊया. याच्यावरती आल्यानंतर आपल्याला 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 2 ते 3 गोष्टी. त्या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा आहे ई-शोध. ई-शोधमध्ये आल्यानंतर तुमचा समजा एखादा दस्त झालेला असेल 1 वर्षापूर्वी, 6 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी किंवा 2 दिवसापूर्वी. जो कुठला दस्त जो रजिस्टर आणि स्कॅन झालेला आहे, त्या दस्ताचा नंबर, त्या दस्ताचं वर्ष आणि कुठल्या रजिस्टर ऑफिसला झालंय हे जर तुम्हाला माहिती असेल, तर इथून तुम्ही दोन्ही पद्धतीने जो तुमचा दस्त आहे किंवा तुमचा इंडेक्स आहे, तो तुम्ही माहिती मिळवू शकता. एक ऑफिशियल आहे, एक अनऑफिशियल आहे. म्हणजे एक शुल्क देणारी आहे, एक विनाशुल्क आहे. आता जी विनाशुल्क आहे ती सर्वात प्रथम पाहूया. विनाशुल्क सेवा 1.9 वरती क्लिक करूया. जसे तुम्ही 1.9 वरती क्लिक करताल, अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन झाला. इथे क्लोज या बटनावरती क्लिक करूया. जर डॉक्युमेंट सर्च करायचे असेल, तर इथे दस्त निहाय वरती क्लिक करायचंय आणि जर समजा तुम्हाला प्रॉपर्टी निहाय सर्च करायचे असेल, तर तुम्हाला मग इथे प्रॉपर्टी निहाय वरती क्लिक करायचंय. तुम्ही महाराष्ट्रातल्या माहिती सर्च करताय का मुंबईची सर्च करताय त्यानुसार आणि इथून तुम्हाला जी काही जिल्हा वगैरे आहे या सर्व गोष्टी सिलेक्ट करून सर्व माहिती भरून त्यानंतर तुम्हाला इथे सर्चच्या बटनावरती क्लिक करायचंय. आणि जर समजा तुम्हाला एखादा डॉक्युमेंट काढायचा असेल तर दस्तनिहाय वरती जायचंय. दस्तनिहाय वरती आल्यानंतर तुम्हाला रेग्युलर या बटनावरती क्लिक करायचंय आणि तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा, तुमचं जे काही दुय्यम निबंधक ऑफिस असेल जिथं तुमचा पहिला दस्त झालाय तो दस्त ऑफिस, कुठल्या वर्षी झालाय तो वर्ष सिलेक्ट करायचंय. तुमचा डॉक्युमेंट नंबर असेल तो डॉक्युमेंट नंबर टाकायचा आहे आणि तुमचा जो काही कॅप्चर आहे तो कॅप्चर टाकून घ्यायचा आहे आणि सर्चच्या बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही सर्च करताल, समजा तुमचा कॅप्चर वगैरे चुकला असेल, तर पुन्हा एकदा ते कॅप्चर टाका असं सांगेल आणि पुन्हा एकदा सर्चच्या बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही सर्च करताल हे पहा मित्रांनो, ही अशा पद्धतीच्या डिटेल्स तुम्हाला सर्व डिटेल्स इथे तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये तुमचा डॉक्युमेंट नंबर असेल, डॉक्युमेंट काय म्हणून केलाय म्हणजे खरेदी खत आहे, मुक्त्यार आहे, करारनामा आहे, लिव्ह इन लायसन आहे. हे जे काही त्याचं आर्टिकल किंवा टायटल आहे ते टायटल तुम्हाला पाहायला मिळेल. कधी रजिस्ट्रेशन केली त्याची तारीख दिलेली आहे, कुठल्या ऑफिसला केली ह्याची तारीख दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सेलर नेम दिलेला आहे, कुणी विकलंय. घेणाऱ्याचं नाव तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि प्रॉपर्टीच्या इंडेक्समध्ये माहिती पत्रकात काय माहिती दिलेली आहे ती इथे पाहायला मिळेल. आणि जर समजा इंडेक्सच पाहायचा असेल, तर इथे इंडेक्स 2 म्हणून ऑप्शन दिलेला आहे. ब्लू कलरचं बटन आहे. त्याच्यावरती तुम्ही टिक करा. जसं टिक करताल, तर इथे पहा तुम्हाला वॉटरमार्क आलेला आहे. ओन्ली फॉर व्ह्यू पर्पज. म्हणजे व्ह्यू पर्पजसाठी सुद्धा तुम्ही हे असं वापरू शकता. त्याच्यामध्ये बघा आता तुम्हाला इथे 1 नंबरला दस्त क्रमांक दिलेला आहे तुमचा. त्यानंतर रजिस्ट्रेशन जे आहे ते दिलेलं आहे. आता या इंडेक्समध्ये हा इंडेक्स ओपन झालेला आहे ऍक्च्युली. आता या इंडेक्समध्ये ना इथे बघा तुम्हाला सूची क्रमांक 2 म्हणजे इंडेक्स 2, याला आपण इंडेक्स 2 म्हणतो. याच्यामध्ये तुमचं गाव आहे, जे कुठलं गाव, विलेखाचा म्हणजे दस्ताचा प्रकार काय आहे, तुम्ही दिलेला मोबदला काय आहे, मार्केट व्हॅल्यू काय दिलेली आहे. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आता याच्यामध्ये तुम्हाला इंडेक्समध्ये काय टाकायचं होतं, तुम्ही काय केलंय ते दिलेलं आहे. त्यानंतर तुमचं क्षेत्रफळ असतं ते क्षेत्रफळ आहे याच्यामध्ये. लिहून देणारा जो कोणी आहे त्याचं नाव दिलेलं आहे. लिहून घेणाऱ्याचं नाव दिलेलं आहे. दस्तऐवज किती तारखेला झाला ती माहिती तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. माहिती बाजारभावाप्रमाणे तुम्ही भरलेला मुद्रांक शुल्क किती आहे, नोंदणी शुल्क किती आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये पाहायला मिळतील.
आणि हे घर बसल्या करू शकता. कुठेही तुम्हाला कोणापाशी जायची गरज नाहीये. तुमच्याकडे फक्त माहिती प्रॉपर पाहिजे. आता थोडंसं आपण बॅकला येऊया. बॅकला आल्यानंतर ई शोधचं काम झाल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली जायचंय ई पेमेंट. इथे तुम्हाला बघा ई पेमेंट वरती कर्सर नेला की शासकीय जमा लेखा प्रणाली ग्रास. आता हे ग्रास म्हणजे काय आहे? ज्यावेळेस आपण त्याच्यावरती क्लिक करूया, पुन्हा एकदा नवीन पेज ओपन होईल. याच्यामध्ये ग्रास रिसिप्ट असं जी वेबसाईट आहे ती ओपन झालेली आहे. तर या वेबसाईट मधून तुम्ही जे काही तुमचं रजिस्ट्रेशनची जी पेमेंटची प्रोसेस असते, स्टॅम्प ड्युटी असेल, रजिस्ट्रेशन फी असेल, या गोष्टी तुम्ही याच्यामधून पे करू शकता. आता ते कसं पे करायचंय? तुमच्याकडे युजर नेम लॉग इन आयडी असेल तर तुम्ही युजर नेम लॉग इन आयडी थ्रू सुद्धा करू शकता. समजा तुमच्याकडे युजर नेम लॉग इन आयडी नसेल तर डायरेक्ट इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला जायचंय. इथे आल्यानंतर अशा पद्धतीचं ओपन होईल डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प्स. त्यामध्ये तुम्हाला पे विदाउट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे. सिटीजन मध्ये जायचंय. सिटीजन मध्ये तुम्ही जे काही डॉक्युमेंट करणार आहे त्या डॉक्युमेंटच्या हिशोबाने मेक पेमेंट रजिस्ट्रेशन युअर डॉक्युमेंट वरती क्लिक करायचे. त्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन ओपन होतील. पे स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फी टुगेदर, पे स्टॅम्प ड्युटी ओनली, पे रजिस्ट्रेशन फी ओनली. म्हणजे जर तुम्हाला ऍट अ टाइम स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरायची असेल तर 1 नंबरचा ऑप्शन, फक्त स्टॅम्प ड्युटी भरायची असेल तर 2 नंबर, आणि फक्त रजिस्ट्रेशन फी भरायची असेल तर 3 नंबर, असे 3 ऑप्शन दिलेले आहेत. तर आपण स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी वरती क्लिक करूया. जसं तुम्ही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन वरती क्लिक करताल अशा पद्धतीची माहिती तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. तुमचा जिल्हा आहे, तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे. तुमचं जे काय रजिस्ट्रेशन ऑफिस आहे ते निवडायचं आहे तुम्हाला. आणि तुमचं जे काय आर्टिकल, मित्रांनो आर्टिकल महत्वाचं आहे. जर तुम्ही प्रॉपर आर्टिकल जर सिलेक्ट नाही केलं तर तुमचा दस्त चुकू शकतो. तुमचा खरेदी खताचा दस्त असेल आणि तुम्ही जर आर्टिकल जर लिव्ह अँड लायसन्स जर सिलेक्ट करत असाल तर तुमचा 100% दस्त चुकणार आहे. इथे जी काय तुमची स्टॅम्प ड्युटीची अमाऊंट आहे ती भरा. रजिस्ट्रेशन फी काय जी असणार आहे ती भरा. ऑटोमॅटिकली खाली टोटल अमाऊंट येईल. त्यानंतर फर्स्ट पार्टी म्हणजे लिहून घेणारा कोण असेल त्याचं नाव टाका. लिहून देणारा कोण आहे त्याचं सेकंड पार्टीचं नाव टाका. इथं मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. जिथे जिथे रेड कलरचा स्टार आहे ती कंपल्सरी माहिती भरणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची जी काही प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीचे डिटेल्स इथे इथे आणि इथे तुम्हाला भरायचे आहेत. इथे पिनकोड टाकायचा आहे. तुमची जी काय मार्केट व्हॅल्यू आहे, कन्सिडरेशन अमाऊंट आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट मोडवरती यायचंय. पेमेंट मोडवरती आल्यानंतर तुम्हाला बरेच सारे ऑप्शन पाहायला मिळतील. ई पेमेंट आहे, पेमेंट अक्रॉस बँक काउंटर आहे म्हणजे कॅश किंवा चेक, पेमेंट गेटवे आहे, युपीआय आहे. या सर्व इथे बँक सिलेक्ट करायची आहे. तुमचं जे काही युपीआय वगैरे असेल ते सिलेक्ट करायचंय, कॅप्चर टाकायचं आणि प्रोसीड करायचंय. जसं प्रोसीड करताल तशी पुढची प्रोसेस चलन ओपन होईल. ऑटोमॅटिकली तुमचं चलन पेमेंट झालं की डाउनलोड होऊन जाईल. तर ही अशा पद्धतीची ग्रासची जी प्रोसेस आहे ती आहे. त्याच्यानंतर ई पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो दस्त हाताळणी शुल्क म्हणून एक ऑप्शन येतो. तो पण तेवढाच गरजेचा आहे जेवढं तुम्हाला चलन गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण दस्त हाताळणीच्या वेबसाईट वरती येतो त्यावेळेस तुम्हाला हे अशा पद्धतीचं DHC अशा पद्धतीचं जे इंटरफेस आहे ते ओपन होईल. इथे म्हणजे काय आहे, डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस, म्हणजे की तुम्ही जो कोणता दस्त करता त्या दस्ताला तुम्हाला डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस देणं कंपल्सरी आहे. आता ते किती आहे? तर ते साधारणतः पर पेज 40 रुपयाच्या हिशोबाने आपल्याला ते पाहायला मिळतं. आता इथे ऍक्च्युली तुम्हाला 20 रुपीज पर पेज दिलेलं आहे, पण ते चेंज झालेलं आहे आता. ते कसं काढायचं? तर इथं तुम्हाला डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस अँड रजिस्ट्रेशन आयसरितामध्ये जायचंय. इथे आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. इथे तुमचं जे काही DSC आहे ती कशासाठी लागणार आहे बाबा? आयसरितासाठी लागणार आहे. जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे. तालुका तुमचं रजिस्ट्रेशन ऑफिस निवडायचं तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काय पार्टीचं नाव आहे ते पार्टीचं नाव टाकायचं आहे आणि किती पेजेस आहेत. समजा 10 पेजेस आहेत. 10 पेजेसला 400 रुपये दिलेले आहेत. तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर कॅप्चर टाकायचा आहे. आय अग्री, सेंड ओटीपी टाकायचा आणि प्रोसेस करायची. अशा पद्धतीने डायरेक्ट तुमची DSC डाउनलोड होऊन जाणार आहे. DSC एकदम सोपी आहे. DSC ला जास्त काय अवघड नाहीये. फक्त DSC प्रॉपर करणं गरजेचं आहे. कारण DSC जर तुम्ही प्रॉपर नाही केली तर ते भविष्यात तुम्हाला दस्त करताना वगैरे अडचणी येऊ शकतात. तर मित्रांनो ही होती शासकीय प्रणाली जी आहे IGR. त्या IGRच्या वेबसाईटची जी माहिती आहे ती प्रॉपर माहिती कशा पद्धतीची असते ती तुम्हाला आपण दाखवली. अशा पद्धतीच्या ज्या नवीन नवीन अपडेट असतात या अपडेट जर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचायच्या असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत. तिथं जाऊन तुम्ही जॉईन करून व्हा. म्हणजे येणारे अपडेट पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतात.
म्हणजे तुम्हाला माहिती येते, तुमचा अवेअरनेस आहे तसा राहील. त्याच्याबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटली, खरंच माहिती मिळाली असेल तुम्हाला, तर चॅनलला, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण या व्हिडिओचा फायदा घेता येईल. अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.